पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कर्जमाफी देऊ शकत नव्हते तर आश्वासन द्यायचे नव्हते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सरकारला खडे बोल. या सरकारची दानत भूमिकाच नाही, तुपकर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा खोडा घालण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कर्जमाफी देऊ शकत नव्हते तर शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचे नव्हते. मुळात या सरकारची दानत भूमिका नाही. अनेक अटी, शर्ती आणि निकष घालून कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा छुपा अजेंडा या सरकारचा आहे, अशी टीका देखील रविकांत तुपकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिलं. आणि आता निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं नाव घ्यायला सरकार तयार नाही. मध्यंतरीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं. आंदोलनासमोर सरकार झुकलं आणि सरकारने सांगितलं 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू. आता पुन्हा त्यांनी विधानसभेच्या आचारसंहितेचा खोडा त्या कर्जमाफीमध्ये घातला. आता मला सांगा, विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे जर आता कर्जमाफी पुढे ढकलली तर आम्ही आता NPA मध्ये गेलो, आमचे खाते थकीत झाले. मग या वर्षीच्या पेरणीला आम्ही कर्ज आणायचं कुठून? आता पेरणीची प्रचंड मोठी अडचण शेतकऱ्यांची होणार आहे. तुमच्याकडून होत नव्हतं तर आश्वासन द्यायला नको होतं आणि मुळामध्ये यांची द्यायची दानतच नाहीये, लक्षात घ्या. याच्यामध्ये जाचक अटी घालायच्या, जाचक निकष घालायचे आणि कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसवता येतील हा याच्या पाठीमागचा सरकारचा छुपा अजेंडा आहे. द्यायची दानत नाही तर घोषणा करता कशाला? सरसकट कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाले पाहिजे, ज्याच्यावर किती कर्ज असलं तरी, ही आमची मागणी आहे. आणि जर का तुम्ही खोडे घालत असाल, त्याच्यामध्ये जाचक अटी आणि शर्ती घालत असाल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार असाल आणि असे आचारसंहितेसारखे फालतू कारणं देत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही. आम्ही सगळे शेतकरी आता एकत्र येऊ आणि प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी उभं करू.